वेलकम स्टुडंट. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा टॉपिक आपण स्टडी करतोय आणि या टॉपिकमध्ये सगळ्यात फर्स्ट प्लांट्समधले ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते आपण पाहतोय. सो ट्रान्सपोर्टेशन ही सुद्धा एक लाईफ प्रोसेस आहे. ह्युमन बिईंगमध्ये जे ट्रान्सपोर्टेशन आहे वेगवेगळ्या सबस्टन्सचं लाईक ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट केला जातो, CO2 ट्रान्सपोर्ट केला जातो, न्यूट्रिएंट्स ट्रान्सपोर्ट होतात, वेस्ट मटेरियल ट्रान्सपोर्ट होतं. हा सगळा ट्रान्सपोर्ट जो आहे हे करण्यासाठी आपल्याकडे स्पेशल ट्रान्सपोर्टची सिस्टीम किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम आहे जी ब्लड, हार्ट आणि ब्लड व्हेसल्सपासून बनलेली आहे. सो त्याचे डिटेल्स आपण या आधी स्टडी केलेले आहेत या आधीच्या इयरमध्ये. यावर्षी आपण प्लांट्समधला ट्रान्सपोर्ट बघतोय. मग सगळ्यात पहिल्यांदा प्लांट्समध्ये दोन गोष्टींचा ट्रान्सपोर्ट केला जातो. एक आहे वॉटर अलॉंग विथ मिनरल. सो मिनरल्स आणि वॉटर ह्या दोन्ही गोष्टी प्लांट्सना सॉईलमधून मिळतात. सो सॉईलमध्ये असणारे जे काही मिनरल्स आहेत हे मिनरल वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात आणि वॉटरसोबतच ट्रान्सपोर्ट केले जातात. सो फर्स्ट रूटनी ॲब्झॉर्ब केलेलं वॉटर जे आहे ते वरती लीफपर्यंत सेंड करायचं आहे आणि लीफनी तयार केलेलं जे काही फूड मटेरियल आहे ते प्लांटच्या सगळ्या पार्टकडे सेंड करायचं आहे. सो दोन गोष्टींचा ट्रान्सपोर्ट प्लांटमध्ये केला जातो, एक वॉटर आणि दोन फूड मटेरियल. तर त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट वॉटरचा जो ट्रान्सपोर्ट आहे तो आपण स्टडी करतोय. वॉटरचा ट्रान्सपोर्ट स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला सांगितलं वॉटर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी प्लांट्सकडे दोन स्पेशल वॉटरचा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आणि फूड मटेरियलचा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी प्लांटकडे दोन वेगवेगळे स्पेशल कंडक्टिंग टिश्यू आहेत. तर याच्यामध्ये वॉटरच्या ट्रान्सपोर्टसाठी झायलेम हा टिश्यू यूजफुल असतो, तर फूड मटेरियलच्या ट्रान्सपोर्टसाठी फ्लोएम हा जो टिश्यू आहे तो यूज केला जातो. सो झायलेम आणि फ्लोएम हे दोन स्पेशल कंडक्टिंग टिश्यू प्लांट्समध्ये असतात आणि त्यांचं मी काम आत्ताच सांगितलं. झायलेमचं फंक्शन आहे वॉटरचा ट्रान्सपोर्ट करणं आणि फ्लोएमचं फंक्शन आहे फूड मटेरियल ट्रान्सपोर्ट करणं. ओके, तर त्यातला फर्स्ट पार्ट आपण ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर स्टडी करतोय. सो वॉटरचा जो ट्रान्सपोर्ट आहे हा प्लांटमध्ये दोन मेथडनी केला जातो. त्यातली फर्स्ट मेथड आहे रूट प्रेशर आणि सेकंड मेथड आहे ट्रान्सपिरेशन पुल. रूट प्रेशर आपण या आधीच्याच व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. रूट प्रेशरमध्ये मी तुम्हाला सांगितलं प्लांटचे जे रूट्स आहेत हे रूट्स सॉईलमध्ये असणाऱ्या वॉटर आणि मिनरल्सच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतात. सॉईलमध्ये असणारं वॉटर आणि मिनरल रूटमध्ये एंटर करतं कॉन्सन्ट्रेशन डिफरन्समुळे आणि जेव्हा रूटमध्ये ते वॉटर एंटर करतं तेव्हा त्या रूटच्या सेल टर्जिड होतात आणि नेबरिंग सेलवरती प्रेशर एक्झर्ट करतात. याच प्रेशरला आपण रूट प्रेशर असं सुद्धा म्हणतो. सो या प्रेशरमुळे आणि कॉन्सन्ट्रेशन डिफरन्समुळे वॉटर कंटिन्युअसली एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे ट्रान्सफर होत फायनली झायलेममध्ये रीच होतं आणि झायलेममध्ये स्लोली वॉटरचा कॉलम जो आहे तो क्रिएट केला जातो. सो हा जो वॉटरचा कॉलम आहे तो वॉटरच्या कंटिन्युअस मुवमेंटमुळे हळूहळू अपवर्ड डिरेक्शननी सेंड केला जातो. तर ही जी मेथड आहे याला आपण रूट प्रेशर असं म्हणतो आणि ही मेथड स्मॉल ट्रीज, श्रब्स, हर्ब्स जे आहेत त्यांच्यामध्ये यूजफुल ठरते. ज्या ट्रीज हाईटनी मोठ्या असतात त्यांच्यामध्ये ही मेथड जी आहे ती तेवढी यूजफुल ठरत नाही. मग या ट्रीजमध्ये वॉटर आणि मिनरल यांचा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी सेकंड मेथड जी आहे ती यूज केली जाते. सेकंड मेथडचं नेम आहे ट्रान्सपिरेशन पूल. सो ट्रान्सपिरेशन पूल काय आहे हे आपण नेक्स्ट पाहणार आहोत. सो बघा, इन ट्रान्सपिरेशन पूल फर्स्ट तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की प्लांट्समध्ये जे वॉटर आहे मग प्लांटच्या सगळ्या पार्टमध्ये लीफमध्ये आहे, स्टेममध्ये आहे, रूटमध्ये आहे, हे जे वॉटर आहे हे वॉटर व्हेपरच्या फॉर्ममध्ये एन्व्हायरमेंटमध्ये लॉस केलं जातं. सो सगळ्यात फर्स्ट हे जे नेम आहे ट्रान्सपिरेशन पूल यातल्या ट्रान्सपिरेशन या वर्डचा आपण मिनिंग पाहतोय. सो व्हॉट इज मीन बाय ट्रान्सपिरेशन? So transpiration means water in plants is given out in the form of vapors and it is called transpiration.
प्लांट्समध्ये जे काही वॉटर आहे हे वॉटर प्लांट्समधून व्हेपरच्या फॉर्ममध्ये बाहेर रिलीज केलं जातं. सो वॉटर इन प्लांट इज गिव्हन आउट इन द फॉर्म ऑफ व्हेपर्स अँड इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सपिरेशन. मग प्लांटच्या लीफमध्ये वॉटर असेल किंवा स्टेममध्ये जास्तीत जास्त लीफमधलं वॉटर व्हेपरच्या फॉर्ममध्ये एअरमध्ये लॉस केलं जातं आणि यालाच काय म्हटलं जातं, ट्रान्सपिरेशन. सो सगळ्यात फर्स्ट ट्रान्सपिरेशन म्हणजे काय हे सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. वॉटर इन प्लांट इज गिव्हन आउट इन द फॉर्म ऑफ व्हेपर्स, इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सपिरेशन. ओके, सो व्हेपरच्या फॉर्ममध्ये वॉटर लॉस होते. मग आता असा प्रश्न पडतो की प्लांट्सना मुळात वॉटर घ्यायचं आहे सॉईलमधून आणि इथं लॉस कसं केलं जातं हे सांगितलं आहे. ह्याचा इथे काय संबंध आहे तर हे आपण पुढे पाहणार आहोत की वॉटर लॉस झाल्यामुळे वॉटर ॲब्झॉर्ब कसं होतं. तर बघा हे पहिल्या लक्षात घ्या. वॉटर इन प्लांट इज गिव्हन आउट इन द फॉर्म ऑफ व्हेपर्स अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ट्रान्सपिरेशन. नाउ वॉटर इज गिव्हन आउट थ्रू स्टोमाटा or water vapors are given out through stomata. वॉटर व्हेपर जे आहेत ते कुठून बाहेर टाकले जातात, स्टोमाटामधून. मग आता नेक्स्ट पॉईंट हा आहे की मग स्टोमाटा म्हणजे काय. पहिल्यांदा आपण ट्रान्सपिरेशनची डेफिनेशन पाहिली की प्लांटमधून वॉटर व्हेपरच्या फॉर्ममध्ये लॉस होतं. मग लॉस होताना हे व्हेपर कुठून बाहेर जातात तर प्लांटवरती स्मॉल ओपनिंग असतात ज्यांना स्टोमाटा म्हटलं जातं. तर या स्टोमाटामधून बाहेर जात असतात. सो स्टोमाटा म्हणजे काय, सो स्टोमाटा आर दी स्मॉल ओपनिंग on leaf surface guarded by guard cell. Okay, guard cells are kidney shaped cell. ओके, सो गार्ड सेल जे आहेत या अशा किडनी शेप्ड सेल असतात. सो अशा दोन गार्ड सेल आहेत, ही एक आणि ही एक, अशा दोन किडनी शेप्ड सेल आहेत आणि यांच्यामध्ये हे जे ओपनिंग आहे या ओपनिंगला आपण स्टोमाटा असं म्हणतोय. सो या ओपनिंगच्या बाजूच्या या दोन सेलना काय म्हणायचं, गार्ड सेल. आणि या ज्या गार्ड सेल आहेत यांचा आकार किडनीसारखा असतो, आपल्या किडनीच्या शेपच्या या गार्ड सेल्स असतात. ओके, आणि या स्टोमाटामधून या ओपनिंगमधूनच वॉटर व्हेपरच्या फॉर्ममध्ये लॉस होतं. ओके, मग आता हे स्टोमाटा कुठे असतात तर पूर्ण प्लांटच्या सरफेसवरती असतात. तर ही लीफ जी आहे त्या लीफवरती त्यांचं जास्त प्रपोर्शन पाहायला मिळतं. सो स्टोमाटा जे आहेत ते आपल्याला लीफवरती पाहायला मिळतात. सो या ठिकाणी जे इपिडर्मिस आहे किंवा प्लांटचा जो वरचा लेअर आहे त्याचा सेक्शन या ठिकाणी दिलेला आहे. तर हा सगळ्यात आउटर मोस्ट लेअर आहे आणि त्याच्यामध्ये असणारं हे ओपनिंग आहे, ज्या ओपनिंगला आपण काय म्हणतोय, स्टोमाटा और स्टोमाटल ओपनिंग म्हटलेलं आहे. आणि ह्या ओपनिंगच्या बाजूच्या ज्या दोन सेल ज्या आहेत त्यांना म्हटलेलं आहे गार्ड सेल. आणि या इपिडर्मिसमध्ये इथं जे काही वॉटर आहे हे वॉटर व्हेपरच्या फॉर्ममध्ये या ओपनिंगमधून लॉस होतं आणि या लॉसलाच आपण काय म्हणतोय, ट्रान्सपिरेशन. सो सगळ्यांना बोर्डवरचं कंटेंट समजलं का बघा. ट्रान्सपिरेशन मीन्स वॉटर इज लॉस्ट और गिव्हन आउट इन द फॉर्म ऑफ व्हेपर अँड इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सपिरेशन. सेकंड पॉईंट, दिस ट्रान्सपिरेशन ऑकर्स थ्रू ओपनिंग विच आर कॉल्ड ॲज स्टोमाटा. So next, what is stomata? Stomata are the small opening on the surface of the plant. प्लांटच्या सरफेसवरती असणारे हे स्मॉल ओपनिंग आहेत. नेक्स्ट, these stomata are guarded by two cells known as guard cell. स्टोमाटाच्या लायनिंगला दोन सेल्स असतात आणि या सेलना गार्ड सेल असं म्हटलं जातं. त्यानंतर ह्या ज्या गार्ड सेल आहेत यांचा शेप किडनीसारखा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, या ज्या गार्ड सेल आहेत या स्टोमाटाचं ओपनिंग कंट्रोल करतात. म्हणजे कसं बघा, आत्ता सध्या समजा हे स्टोमाटा ओपन आहे, नंतर हा स्टोमाटा क्लोजसुद्धा करता येतो. समजा यांचा शेप चेंज झाला आणि या जर अशा झाल्या तर स्टोमाटा काय झाला, तो क्लोज झाला, तर ते ओपनिंग बंद झालं. सो ओपनिंग ते ओपनही करता येतं आणि क्लोजसुद्धा करता येतं. आणि हे ओपन करणं आणि क्लोज करणं हे काम कोण करतात तर हे स्टोमाटा करतात. इथपर्यंत इन्फॉर्मेशन लक्षात आली का बघा. आता आत्तापर्यंत आपण हेच पाहिलं की प्लांट्स वॉटर कसं लॉस करतात. आपला मेन पॉईंट आहे की ट्रान्सपोर्ट कसं करतात वॉटरचं.
मग व्हेपरच्या फॉर्ममध्ये वॉटर लॉस करणं आणि वॉटर ट्रान्सपोर्ट करणं याचा संबंध कसा आहे ते आपण पाहणार आहोत. सो सगळ्यांनी डायग्रॅमकडे लक्ष द्या आणि समजून घ्या. बघा इथं एपिडर्मिसमध्ये जे काही वॉटर आहे हे वॉटर जर व्हेपरच्या फॉर्ममध्ये लॉस झालं तर आता या एपिडर्मिसमध्ये वॉटर शिल्लक राहील का? राहणार नाही. ती जागा रिकामी होईल. जी आधी वॉटरनी भरलेली होती ती आता रिकामी झाली, कारण तिथलं वॉटर जे आहे ते व्हेपरच्या फॉर्ममध्ये लॉस झालं. नाव टू कॉम्पेन्सेट ही जागा भरून काढण्यासाठी या ठिकाणी झायलेममधलं जे वॉटर आहे ते या ठिकाणी ट्रान्सफर केलं जातं. सो समजा हा झायलेम आहे, ह्या झायलेममध्ये ऑलरेडी वॉटर आहे, तर हे जे वॉटर आहे झायलेममधलं ते पुढे या एपिडर्मिसमध्ये ट्रान्सफर केलं जाईल. आता बघा झायलेममधलं वॉटर जर पुढे गेलं तर आता झायलेममध्ये जागा रिकामी राहते आणि ही जागा भरून काढण्यासाठी रूट अजून वॉटर ॲब्झॉर्ब करत राहतं आणि अपवर्ड डिरेक्शननी सेंड करत राहतं. यालाच म्हटलं जातं ट्रान्सपिरेशन पुल. सो वॉटर पुल केलं गेलं, खेचलं गेलं. आणि का खेचलं? तर ऑलरेडी जे एपिडर्मिसमध्ये वॉटर आहे ते व्हेपरच्या फॉर्ममध्ये लॉस झालं आणि एपिडर्मिसमधली वॉटरची जी स्पेस आहे ती पुन्हा कॉम्पेन्सेट करण्यासाठी, ऑक्युपाय करण्यासाठी, ती जागा भरून काढण्यासाठी झायलेममधलं वॉटर जे आहे ते पुन्हा त्या एपिडर्मिसमध्ये येतं. ओके. आणि यावेळी रूट्समधलं वॉटर अजून जास्तीत जास्त वरती पाठवलं जातं आणि रूट अजून जास्तीत जास्त वॉटर ॲब्झॉर्ब करतात. सो इन शॉर्ट जर तुम्हाला अजून एका डायग्रामच्या फॉर्ममध्ये सांगायचं झालं तर बघा, समजा हे एखादं ट्री असेल, हे रूट आहे. सो सगळ्या पार्टमध्ये झायलेम आहे, या स्टेममध्ये झायलेम आहे. ओके. नेक्स्ट या रूट्समध्ये झायलेम आहे आणि आपण आता जे ड्रॉ केलेले ते लीफ होते, लीफचा एपिडर्मिस होता. सो या एपिडर्मिसमध्ये पाठवायचं आहे. मग आता बघा सगळ्यात पहिल्यांदा वॉटर कुठलं लॉस झालं? लीफमधलं लॉस झालं. त्या वॉटरची जागा भरून काढण्यासाठी या झायलेममधलं वॉटर जे आहे ते पुढे या लीफमध्ये आलं, त्याच्या एपिडर्मिसमध्ये आलं. इथली वॉटरची लेवल कमी झाली. सो साहजिकच हे जे खालचं पाणी आहे ते पुढे ढकललं जाईल. या वेळी जेव्हा इथलं पाणी पुढे ढकललं जाईल, इथं जेव्हा जागा होईल तेव्हा ते रूट अजून ॲब्झॉर्ब करतील वॉटर. यावेळी जेवढं वॉटर लॉस केलं जातं प्लांटकडून तितकंच वॉटर ॲब्झॉर्बसुद्धा केलं जातं. सो या पद्धतीनं ट्रान्सपिरेशनने वॉटर जे आहे ते जास्तीत जास्त ॲब्झॉर्ब केलं जातं. डायग्रॅम समजली असेल तर आता नेक्स्ट बघा. सो वॉटर फ्रॉम लीफ एपिडर्मिस is lost in the form of vapor. सो मी आधीच सांगितलं की लीफच्या एपिडर्मिसमधलं वॉटर कोणत्या फॉर्ममध्ये लॉस झालं? व्हेपरच्या फॉर्ममध्ये लॉस झालं. त्यानंतर नेक्स्ट बघा, टू कॉम्पेन्सेट फॉर लॉस्ट वॉटर water from xylem enters in leaf epidermis. झायलेममधलं जे काही वॉटर आहे ते लीफ एपिडर्मिसमध्ये एंटर करतं. ओके. आणि यावेळी प्लांट्स जे आहेत ते जास्तीत जास्त वॉटर ॲब्झॉर्ब करतात. ओके. आता ही जी ट्रान्सपिरेशन पुल ही जी मेथड आहे इट इज यूजफुल in tall trees and plants. टॉल ट्री आणि प्लांट्स जे असतात यांच्यामध्ये ही मेथड यूजफुल आहे, पण फक्त डे टाईमलाच. ओनली ड्युरिंग डे टाईम. ट्रान्सपिरेशन पुल ही जी मेथड आहे ती फक्त डे टाईमलाच यूजफुल असते, नाईट टाईमला ती यूजफुल ठरत नाही. मग डे टाईमलाच का यूजफुल आहे? कारण डे टाईमला स्टोमॅटल ओपनिंग ओपन असतात, ते स्टोमाटा जे आहेत ते ओपन असतात. रात्रीच्या वेळी ते स्टोमाटा बंद होतात. जर स्टोमाटा बंद झाले तर ट्रान्सपिरेशन प्लांट्समधून होऊ शकत नाही आणि जर ट्रान्सपिरेशन झालं नाही तर अजून वॉटर जे आहे ते ॲब्झॉर्ब केलं जाणार नाही. सो ट्रान्सपिरेशन पुल ही मेथड जी आहे ती डे टाईमलाच फक्त होऊ शकते. डे टाईमला स्टोमाटा ओपन असतात. मग नाईट टाईमला हे प्लांट काय करतात वॉटर ॲब्झॉर्ब करण्यासाठी?
सो रात्रीच्या वेळी वॉटर ॲब्झॉर्ब करण्यासाठी रूट प्रेशर हीच मेथड वापरली जाते. मग आता आपण आधीच सांगितलं की रूट प्रेशर जे आहे ती स्मॉल ट्रीज, स्मॉल प्लांट्स यांच्यामध्ये युजफुल ठरते, टॉलमध्ये तेवढी युजफुल ठरत नाही. मात्र रात्रीच्या वेळी जे काही वॉटर ॲब्झॉर्ब केलं जाईल ते त्याच रूट प्रेशर या मेथडनी ॲब्झॉर्ब केलं जातं. ओके, त्यानंतर फॉर एक्झाम्पल म्हणून तुमच्या माहितीसाठी एक्झाम्पल दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बघा एक दिलेलं आहे ओक ट्रीचं एक्झाम्पल. एक ओक ट्री जी आहे ती 1,51,000 लिटर्स वॉटर पर इयर लॉस करते इन द फॉर्म ऑफ व्हेपर. एक ओक ट्री जर आपण घेतलं तर ते ओक ट्री एका वर्षामध्ये किती वॉटर लॉस करते? 1,51,000 लिटर्स वॉटर ह्या ट्रान्सपिरेशनच्या फॉर्ममध्ये लॉस करते आणि त्यापेक्षा जास्त ती ॲब्झॉर्ब करते. सो यावेळी हे ओक ट्रीचं एक एक्झाम्पल आहे. आणि दुसरं जे आहे ते मेजचे एक्झाम्पल दिलेले. मेज क्रॉप इन 1 acre लॉस 11,400 to 15,100 liters water per day. मेजचं जे क्रॉप आहे हे क्रॉप जवळपास एका दिवसामध्ये, एका एकरमध्ये जेवढं मेजचं क्रॉप असेल तर ते क्रॉप एका दिवसामध्ये 11,400 ते 15,100 लिटर जे आहे ते वॉटर एका दिवसात लॉस करतं. सो तुमच्या लक्षात येईल की ही जी मेथड आहे ती प्लांट्समध्ये किती मोठ्या प्रमाणावरती यूज केली जाते. सो मुलांनो, जर क्वेश्चन विचारला तर पूर्ण ट्रान्सपिरेशन पूलवरती विचारलं जाईल की ट्रान्सपिरेशन पूल कसं होतं, किंवा शॉर्टमध्ये विचारायचे झाले तर ट्रान्सपिरेशन म्हणजे काय या स्टोमाटावरती फिल इन द ब्लँकसाठी क्वेश्चन असू शकतो. सो हे पॉईंट जे ते व्यवस्थित लक्षात घ्या सगळ्यांनी. सगळ्यांना कंटेंट कळलं का बघा. आणि जे बोर्डवरती कंटेंट लिहिलेलं आहे हे सगळ्यांनी शॉर्टमध्ये नोट करायचे. फर्स्ट सांगितलं ट्रान्सपिरेशन मीन्स लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ व्हेपर. नेक्स्ट, दिस वॉटर इज लॉस्ट थ्रू स्टोमाटा. नेक्स्ट, स्टोमाटा मीन्स स्मॉल ओपनिंग ऑन द surface of leaf or the plant. Next, these stomata are lined by 2 guard cell which are kidney shaped cell, and these guard cell control opening and closing of the stomata. त्यानंतर वॉटर जेव्हा इपिडर्मिसमधून लॉस होतं लीफच्या तर ते वॉटर कॉम्पेन्सेट करण्यासाठी, भरून काढण्यासाठी झायलेममधलं वॉटर लीफच्या इपिडर्मिसमध्ये एंटर करतं आणि रूट्स जे आहेत ते झायलेममध्ये वॉटर आणण्यासाठी अजून जास्तीत जास्त वॉटर ॲब्झॉर्ब करत राहतात. ही मेथड टॉल ट्रीज आणि टॉल प्लांटमध्ये युजफुल आहे, मात्र फक्त डे टाईमलाच युजफुल आहे. नाईट टाईमला का नाही? कारण ट्रान्सपिरेशन होण्यासाठी जे स्टोमाटा लागतात ते रात्रीच्या वेळी बंद होतात. रात्रीच्या वेळी ट्रान्सपिरेशन होऊ शकत नाही, त्यामुळे रात्रीची ही मेथड युजफुल ठरत नाही. आणि फॉर एक्झाम्पल एक ओक ट्री एका वर्षात 1,51,000 लिटर वॉटर लॉस करतं, तर एका एकरमधलं मेज क्रॉप एका दिवसात 11,400 ते 15,100 लिटर वॉटर लॉस करतं. सो सगळ्यांनी बोर्डवरचे जे पॉईंट आहेत सगळ्यांनी बुकमध्ये नोट डाऊन करायचे. ओके, यानंतर जो पॉईंट आहे तो आहे ट्रान्सपोर्ट ऑफ फूड इन प्लांट. प्लांटमध्ये फूड मटेरियलचा ट्रान्सपोर्ट कसा होतो हे आपण नेक्स्ट स्टडी करणार आहोत आणि तो पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.